सोनम वांगचुक यांना जबरदस्ती उपोषण स्थळावरून रुग्णालयात नेण्यात आलं। संसदेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यात आला। इतकं होऊनही शिक्षण मंत्र्यांचा अजूनही राजीनामा नाही। यानंतर आता देशभरात एकच प्रश्न विचारला जातोय, भाजप सरकार खरंच हुकुमशाहीच्या दिशेने चाललं आहे का, की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार आवश्यक ती कारवाई करत आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय गदारोळ बाजूला ठेवून प्रत्येक घटना क्रमाने समजून घेणार आहोत। मंडळी, दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचं मूळ कारण म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरण आणि देशातील परीक्षा व्यवस्थेवरील वाढता अविश्वास। हजारो विद्यार्थ्यांनी असा आरोप केला आहे की पेपर फुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे आणि त्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे। आंदोलनाचं नेतृत्व कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके करत असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनली आहे। या आंदोलनाला नवं वळण मिळालं तेव्हा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसले। 20 दिवसांहून अधिक काळ त्यांनी अन्नत्याग केला। त्यांची प्रकृती खालावत असल्याचं सांगत दिल्ली पोलिसांनी बळजबरी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं। सरकारचं म्हणणं होतं की त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि वैद्यकीय उपचार आवश्यक होते। मात्र आंदोलनकर्त्यांचा आरोप वेगळाच होता। त्यांच्या मते आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी आणि आंदोलन कमकुवत करण्यासाठीच सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आलं। यानंतर सरकारवर हुकुमशाहीचे आरोप आणखी तीव्र झाले। त्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली। दिल्ली पोलिसांनी संसद परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली। आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यात आलं। यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली। पोलिसांचा दावा आहे की काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न झाला, तर आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की कोणतंही गंभीर कारण नसताना त्यांच्यावर थेट लाठीचार्ज करण्यात आला। यानंतर जे दृश्य समोर आले त्याने संपूर्ण देश हादरला। आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला आणि अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे दावे करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी काही विद्यार्थिनींवरही पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप केलाय। दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं सांगितलंय। या संपूर्ण घटनेबाबत दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी दावे करण्यात आले असून विविध व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवलाय। राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला। त्यांनी देशातील परीक्षा व्यवस्था कोलमडल्याचं सांगत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। इतकंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी असंही ते म्हणाले। त्यांच्या मते प्रश्न केवळ पेपर फुटीचा नाही, तर विद्यार्थ्यांशी कसं वागलं गेलं याचाही आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र चर्चा होऊ न दिल्याचा आरोप करत त्यांनी सरकार लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का झाला याचं उत्तर सरकारने संसदेत द्यायला हवं होतं असं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रातूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या। मनसे नेते संदीप देशपांडेंनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईची तुलना जालियनवाला बाग येथील घटनेशी करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला। अनेक कलाकारांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला। अभिनेता सोनू सूद यांनी विद्यार्थ्यांना लाठ्या नव्हे तर मायेचा आधार हवा अशी भावना व्यक्त केली। अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनीही देशातील तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे असं सांगत आंदोलनाला नैतिक पाठिंबा दिला। दुसरीकडे सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचं आश्वासन दिलं। पेपर फुटीतील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल असं त्यांनी सांगितल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। सरकारचं म्हणणं आहे की तपास सुरू आहे, अनेक आरोपींना अटक झाली आहे आणि दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका।
आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत गेला। विरोधकांचं म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पद सोडलं पाहिजे, परंतु सरकारचा दावा आहे की तपास सुरू असताना राजीनाम्याची मागणी योग्य नाही आणि दोषींवर कारवाई हाच सरकारचा प्राधान्यक्रम आहे। आता सर्वात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे खरंच हुकुमशाहीचा प्रकार आहे का? लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्याचवेळी सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची घटनात्मक जबाबदारीही असते। आंदोलनकर्ते म्हणतात की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, अटक सत्र आणि सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेणं ही लोकशाही दडपण्याची चिन्ह आहेत। मात्र एवढं नक्की आहे की दिल्लीतील हे आंदोलन आता केवळ नीट पेपर फुटीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे अधिकार, लोकशाहीतील आंदोलनाचं स्वातंत्र्य आणि सरकारच्या भूमिकेवर सुरू झालेल्या मोठ्या राष्ट्रीय चर्चेचं केंद्र बनलं आहे। आज देशातील लाखो विद्यार्थी एकच प्रश्न विचारत आहेत, त्यांच्या भविष्याचा निर्णय कोण घेणार? त्यांचा आवाज ऐकला जाणार की तो दडपला जाणार? आणि या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात सरकार, न्याय व्यवस्था आणि लोकशाही व्यवस्था कशी देते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।